आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे यांची मोर्चे बांधणी। जरांगे यांच्याकडून पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा। समर्जित घाटगे यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक देखील पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये घाटगे यांचा पक्षप्रवेश। अजित पवार आणि रामराजे निंबाळकर फलटणमध्ये एकाच मंचावर। रामराजे यांच्याकडून कालच तुतारी हातात घेण्याचा इशारा। रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याबाबतच्या तक्रारींची दखल न घेतल्यानं रामराजे नाराज। राज्यामध्ये चांगला पाऊस होऊ दे, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे। पुढच्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून येणार का, हे भीमाशंकर आणि जनता जनार्दनालाच माहिती। मुख्यमंत्री शिंदेंचं भीमाशंकराला साकडं। काँग्रेसनं अधिक जागा लढाव्यात, कार्यकर्त्यांची इच्छा। आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्र घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार। पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपातून ठोस काही बाहेर येईल। 8 ऑक्टोबरला आचारसंहिता, तर 10 ते 12 नोव्हेंबरच्या आसपास मतदान होण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष सुधीर करटमल यांचा राजीनामा। पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार। दुसऱ्या टप्प्यातील 16 उमेदवारांची घोषणा। राष्ट्रवादीच्या राज्यातील नेते देखील प्रचारासाठी जम्मू काश्मीरला जाणार। अजितदादांनी विधान परिषदेच्या 3 जागांपैकी 1 जागा मित्रपक्ष रिपाई खरात गटाला द्यावी, सचिन खरात यांची मागणी। अजित पवार यांनी विधान परिषदेच्या एकूण 3 जागांपैकी 1 जागा मित्र पक्षाला देण्याची मागणी आता खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे। सर्व कार्यकर्त्यांचं असं मत आहे की 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मित्र पक्ष असणाऱ्या रिपब्लिकन पक्ष सचिन खरात गटाला मिळावी।